Mumbai Tuck brought to you by Cotton King. Nature in every finish, premium, modern living in every ease. Cotton King Aura, linen, redefined. हसण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? कदाचित असतील किंवा नाही, पण तरीही ऐका, कारण हसणं फार गरजेचं आहे. हसण्यानं तणाव कमी होतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं. हसल्यानं मेंदूमध्ये आनंदी हार्मोन्स अर्थात एंडॉर्फिन तयार होतात. यामुळं शारीरिक वेदना कमी होतात आणि मन शांत होतं. रोज हसल्यानं आयुष्य वाढण्यास मदत होते, असंही तज्ज्ञ सांगतात. हसण्यामुळे डोपामाइन आणि एंडॉर्फिन सारखे फीलगुड हार्मोन्स वाढतात. मन ताजंतवानं होतं, चिंता दूर होतात. इतकंच नाही, हृदय सुद्धा मजबूत होतं. हसताना हृदयाचे ठोके आणि रक्तप्रवाह वाढतो. काही वेळेला आजारही दूर होतात. इतकंच नव्हे तर मनापासून हसल्यानं पोटाचे आणि शरीराचे स्नायू ताणले जातात आणि नंतर त्यांना आराम मिळतो. तुम्ही म्हणाल की हे हास्य पुराण का लावलंय? तर तेच जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत हलू नका, कारण शेवटी हसता हसता तुमच्या डोळ्यात पाणी येणार आहे. नमस्कार, मी अभिजित करंडे. सेंटर पॉइंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. परवा एक व्हिडिओ पाहिला विधानसभेतला, जिथं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम यांना झाड पडल्याबद्दल विचारत होते, म्हणजे चेंबूरमधली घटना. आणि साटम हसत हसत म्हणाले की काल झाड होतं आणि आज मॅनहोल. अमित साटम इतक्या संवेदनशील विषयावर हसत हसत बोलल्यानं गहजब झाला. मीडियानं आणि सोशल मीडियानं त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. साटम यांचं हसणं काळजावर निखारा ठेवणारं होतं, कारण 30 जूनला चेंबूरमध्ये युनिव्हर्सल हायस्कूलची बस डायमंड गार्डन जवळून जात असताना पिंपळाचं झाड मुळासकट उन्मळून पडलं. 13 मुलं बसमध्ये अडकली होती. 12 मुलांची सुटका झाली, पण 11 वर्षांचा एकुलता एक विहान मृत्युमुखी पडला. लोकांना प्रचंड संताप आला. आंदोलन झालं. विहानला निरोप देताना त्याची आई विहानची खेळण्यातली बॅट हातात धरून बसली होती. ते दृश्य दगडाच्याही ठिकऱ्या उडवणारं होतं. दुसऱ्या दिवशी नवी मुंबईत 2 मुली नेरूळच्या पुलाखालून जात होत्या. तिथं MSCBची लाईन रस्त्यावर पाण्यात पडली होती. दोघींना शॉक लागला. जखमी अवस्थेत त्यांना DY पाटीलमध्ये भरती केलं. आजही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तिसऱ्या दिवशी साकी नाक्याला खैरानी रोडवर अस्लम शेख फोनवर बोलता बोलता अचानक गडूप झाला. धरणीनं नाही, मॅनहोलनं त्याला खेचून घेतलं. 4 तासानंतर त्याचा मृतदेह मिळाला. अस्लमच्या झोपडीत त्याचं कुटुंब भविष्यातला अंधार बघून थिजून गेलं होतं. एकीकडे पाऊस मी म्हणत होता आणि दुसरीकडे लोकांच्या डोळ्यात भीती आणि पाणीही तितकंच घट्टपणे दाटलं होतं. आता प्रश्न असा आहे की हे टाळता आलं असतं का? ही नैसर्गिक आपत्ती आहे की मानवनिर्मित? एक मंत्री तर म्हणाले की झाड पडणार आहे हे आधी कसं कळणार? खरं आहे, आधी कसं कळणार? आणि आधी कळणार असतं तर मंत्री महोदय तुमच्या आधी विहानची आईच धावून आली असती. तुमच्या सरकारची आणि BMCची वाट पाहत बसली नसती. पण मंत्री महोदय, तुमच्या माहितीसाठी जानेवारी महिन्यात BMCच्या उद्यान विभागानं 2 वेळा धोकादायक झाडांबद्दल रस्ते विभागाला इशारा दिला होता. अर्थात झालं काहीच नाही. आणि हे का झालं? तुम्ही खड्डेमुक्त मुंबई करण्याच्या नादात सगळी मुंबई खोदलीत. झाडांच्या खोडांपर्यंत खोदकाम केलं. पाण्याचा निचरा व्हायला जागा ठेवली नाही. खोडांपर्यंत आलेलं कॉन्क्रिटीकरण त्यामुळे झाडांची मुळं कमजोर झाल्याचं तज्ज्ञ मंडळी म्हणतायत. मुंबईत एकूण 33 लाख झाडं आहेत. कॉन्क्रिटीकरणामुळे अनेक झाडं धोकादायक झाली आहेत. आणि त्याचा पुरावा म्हणजे पावसाळ्याच्या 4 महिन्यात जितकी झाडं पडत नाहीत
तितकी 4 दिवसात पडली, जवळपास 350हून जास्त. ही माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली. असो, आता मॅनहोलचं काय? तर मुंबईत एकूण 1,03,000 मॅनहोल्स आहेत. त्यातली 96,000 प्रोटेक्टेड आहेत, म्हणजे झाकणं लावलेली, आणि उरलेली 4,446 मॅनहोल्स अजूनही उघडी आहेत. त्याची जबाबदारी कोणाची, हा प्रश्न आहे. अर्थात ही माहिती जी आहे ती काँग्रेसच्याच MLC यांनी सभागृहात दिली. कारण मॅनहोल्सवर सुरक्षा कवच लावण्यासाठी कंत्राटदार आहे, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्या भागाचे अधिकारी, इंजिनियर्स आहेत, आणि मग सिवरेज डिपार्टमेंट वगैरे वगैरे. पण अल्टिमेटली BMC कमिशनर आणि सत्ताधारी अर्थात शिवसेना, एकनाथ शिंदे आणि भाजप हेच कारभारी आहे. 2017 साली तुम्हाला आठवत असेल तर प्रसिद्ध गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉक्टर दीपक अमरापूरकर सुद्धा मॅनहोलमध्ये पडले होते. त्यांचा मृतदेह वरळीच्या समुद्रकिनारी सापडला. इतका मोठा माणूस गेला. तेव्हा ठाकरेंची सत्ता होती पालिकेवर. तेव्हाही अशीच टीका झाली. पण फार फरक पडलाय का? नाही. आता शेवटचं उदाहरण, प्रॉमिस. मिसिंग लिंक 7,000 कोटीचा प्रोजेक्ट आहे. घाटमात्याच्या पोटातून थेट लोणावळ्याच्या पलीकडे रस्ता काढलाय. 13 किलोमीटरचा मार्ग आहे. 8 किलोमीटरचा तर फक्त बोगदा आहे. 6 किलोमीटरनं अंतर कमी झालंय आणि वेळ वाचलाय तो अर्ध्या तासाचा. हे झालं कौतुकाचं. पण दर्जाचं काय? करोडो रुपयाचा चुराडा झाल्यानंतर सुद्धा कामं दर्जेदार होत नाहीत, हे जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. म्हणजे पहिल्याच पावसात रस्त्यावर खड्डे पडले. कुठल्या? मिसिंग लिंकवर. तर त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की पहिला पाऊस म्हणजे ड्युरेबिलिटी चेक वगैरे असतं. ठीक आहे, पण काल रात्री त्या रस्त्यावर थेट दरड कोसळली. 100 टन मलबा खाली आला, हे सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एवढ्यावर ते थांबले नाहीयेत. ते म्हणाले की आम्ही हा प्रकल्प पूर्ण करण्याची हिंमत दाखवली, कारण 2013 साली काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी तो फिजिबिलिटी नसल्यानं बाजूला ठेवला होता. असो, आता हे राजकारण खेळत राहतील, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत राहतील. पण जेव्हा इन्फ्रामॅन कोण असं विचारलं जातं, तेव्हा दोन्ही बाजूचे म्हणजे सरकारमधल्या 2 पक्षांचे समर्थक तुटून पडतात. 1 मेला रस्ता सुरू झाला आणि 6 जुलैला त्याची ही अवस्था. त्याआधी कुणी तिथं फोटो सेशन केलं वगैरे वगैरे सर्वांना माहिती. आता हे का झालं, कसं झालं, कोणाच्या दुर्लक्षामुळे झालं की आणखी कशामुळे, हे महत्वाचं नाहीये. जे व्हायचंय ते होऊन गेले. सरकारचे समर्थक आता सरसावतील, प्रश्न विचारणाऱ्यांना शिव्या शाप देतील, कुणाला या पक्षाचा कुणाला त्या नेत्याचा दलाल ठरवतील. पण त्यानं सत्य बदलणार नाही. विहान परत येणार नाही. विहानच्या आईला आयुष्यभरासाठी मिळालेली भळभळती जखम भरणार नाही. अस्लमच्या झोपडीत त्याच्या अस्तित्वाच्या खुणा त्याचं कुटुंब धुंडाळत राहील. नवी मुंबईत ज्या 2 लेकींना इलेक्ट्रिक शॉक लागला, त्यांच्या डोळ्यातील भीती दूर होणार का, हा प्रश्न आहे. आणि इतक्या स्ट्रेस सकट तुम्ही आम्ही जगणार कसे? म्हणूनच तुम्ही अमित साटम यांच्याप्रमाणे जगायला शिका, हसायला शिका. कुठल्याही प्रसंगात, कुठेही, कधीही हसण्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल अर्थात तणाव निर्माण करणारी संप्रेरक कमी होतात. हसल्यानं डोपामाइन आणि एंडॉर्फिन म्हणजे फील गुड हार्मोन्स वाढतात. त्यामुळे हसा. हसा स्वतःच्या असहाय्यतेवर, हसा नेत्यांच्या असंवेदनशीलपणेवर, हसा व्यवस्थेच्या निर्दयीपणावर, हसा आपणच निवडून दिल्यानंतर केवळ प्रश्न विचारलात म्हणून तुम्हाला कोणाचा तरी एजंट ठरवणाऱ्यांवर. हसा ज्यांनी डोळे कोरडे होतील इतकं बघायला आणि भोगायला दिलंय त्यावर. आता कितीही हसलात तरी तुमच्या डोळ्यातून पाणी येणार नाही.